नमस्कार. न्यू माऊली ॲग्रो एजन्सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं एकदा अभिनंदन. आज दिनांक 16/9/2025 आज आपण आलेलो आहोत एका शेवगाव तालुक्यामध्ये मोसंबीचा एक व्हिजिट करण्यासाठी. तर व्हिजिट करत असताना आपल्याला शेतकऱ्याचं काही मनोगत ऐकायचं आहे. तर त्यासाठी आपण एकदा त्यांचा परिचय घेऊ. नाव सांगा. ज्ञानदेव नामदेव लांडे, मुक्काम पोस्ट भायगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आणि त्यांचेच चिरंजीव आपल्या सोबत आहेत, त्यांचा पण आपण परिचय घेऊ. तुमचं एकदा नाव सांगा. सचिन लांडे, राहणार भायगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर पहा शेतकरी मित्रांनो, आपला हा जो मोसंबीचा प्लॉट आहे, तर हे मोसंबीचा प्लॉट किती वर्षाचा आहे? तो 5 वर्ष. 5 वर्षाचा आहे. आणि आपण जे तुम्हाला जैविकची जी ट्रीटमेंट देतोय, हे किती दिवसापासून चालू आहे? जवळजवळ 3-4 वर्षापासून चालू आहे. हा, पण तुम्ही समजा मागचे जे 2-3 वर्ष होते ते थोडं असं धरसोड झाली, हा, जर सोडलं आणि मागच्या वर्षी तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू केलं, म्हणजे 2 वर्षापासून आपलं कंटिन्यू चालू आहे. तर आता हे जे मोसंबीचा माल आहे या झाडाचा, याची क्वालिटी पाहू शकता शेतकरी मित्रांनो. 1 नंबरची क्वालिटी आहे, माल भरपूर असा आहे. तर पहा, यांना जी आपण ट्रीटमेंट दिली, तुमच्या परिसरामध्ये भरपूर बाग आहे. हा आहे ना. किंवा तुम्ही जे पाहिलंय, आता आपला हा जो किती झाडाचा प्लॉट आहे? 500 झाडात. 500 झाडं आहे. आणि तुमचा बगीचाचा सौदा झाला. हा, तर आपलं हे 500 झाडं आहे, 5 वर्ष झाडं आहे. हा, 500 झाडं आहे शेतकरी मित्रांनो. हे खास ऐकायसारखी गोष्ट आहे. 500 झाडं आहे, झाडं 5 वर्षाचे आहे. आणि झाडाचे जे रुपये आहे, आज समजा 12-13 सप्टेंबरला मालाचा सौदा झालेला आहे. तर किती रुपयामध्ये आपण बाग दिला? 4,31,000 रुपयामध्ये दिला. 5 वर्षाची झाडं 470च झाडं आहे, पण आपण 500 सांगतोय. 500 झाडं 5 वर्षाचे 4,31,000ला दिले. दुसरी गोष्ट, तुमचे पण भरपूर कॉन्टॅक्ट आहेत बाहेर. आहे ना. आज जे मोसंबीचे रेट चालू आहे, जून जुलैमध्ये जवळजवळ 26, 27, 28 पर्यंत गेले होते. हा, पण आताची जी कंडिशन आहे ते काय रेंज आहे? आता हे 12 ते 16, 17. 12, 16, 17, जास्तीत जास्त 18 रुपयापर्यंत रेंज आहे. म्हणजे आजच्या जर कंपॅरिझन जर आपण जर एक सरासरी काढली, तर आपल्या 500 झाडामध्ये जवळजवळ 20 टन माल आहे. हे काय म्हणजे तोंडाने सांगायची, म्हणजे असं खोटं बोलायसारखी गोष्ट नाही. पण शेतकरी सांगतो ना तुम्हाला का 4,31,000 आपला बगीचा गेला, त्याचा जर 20 रुपयाने 21 रुपयाने हिशोब काढला तर 20 टन 523 किलो माल येतोय. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. आणि जर कोणाला शंका असेल तर प्रत्यक्ष तुम्ही बगीचाला व्हिजिट पण करू शकता. तर बा, ह्या बगीच्यामध्ये ही जी मालाची क्वालिटी, तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे बगीचे आहेत, असे मालाची क्वालिटी आहे का बाबा? नाही, का याच्यापेक्षा टॉप आहे एखादा? बारीक बारीक आहे सगळे साईज. आणि टॉप नाही. आता मला सांगा, हे जो सप्टेंबर महिना आहे, काही भागामध्ये किंवा मागच्या वर्षी तुमची जूनमध्ये काही गळ झाली होती, हा, पण आपली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ह्या वर्षी काही मोसंबीची गळ दिसते का? गळच नाही आहे कुणाचा, अजिबात गळ नाही. 16 सप्टेंबर म्हणजे मोसंबीचा शेवटचा काळ आहे शेतकरी मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि आज आमचे 13 सप्टेंबर, 12-13 सप्टेंबरपासून आमचा पैठण तालुका असन, शेवगाव तालुका असन, नवे पूर्ण महाराष्ट्रभर इतका भयानक पाऊस चालू आहे का ढगफुटी सदृश्य झालंय. परंतु ज्या बगीच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देतोय, अक्षरशः आमचे पाय पण गुढी इतकले भरलेत. तर ज्या बगीच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देतोय त्याच्यामध्ये एकही मोसंबी, एकही का म्हणतोय मी, तर अक्षरशः एकही मोसंबी या झाडाखाली कुठंही गळलेली पाहायला भेटली नाही. जे आपलं 2024-23 मध्ये काही फाटक थोराचा अटॅक झाला, भरपूर अशा प्रमाणामध्ये नुकसान झालं शेतकऱ्याचं. करून त्याच्यानंतर आपण काही शेड्यूलमध्ये बदल केला, काही औषधामध्ये बदल केला,
आणि जे काही आपण जैविकचं ट्रीटमेंट देतोय कम्प्लिटली ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल व्यवस्थित टायमोटायमी वापरलं अशा शेतकऱ्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आपण मुद्दामून आज 70 किलोमीटर आलो आहे. तर बघू शकता तुम्ही मोसंबीच्या झाडाखाली कुठं गळ नाही आणि शेतकरी पण सांगतील का ह्या 4 झाडाचंच आहे का पूर्ण बगीच्यामध्ये कुठं गळ नाही नाही, दिसते? गळ कुणाच नाही, गळ एकही झालेली नाही. काय गळ नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्याला समजा ज्यांची जून जुलैमध्ये गळ झाली तर अशा शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता? हे गळत नाही. हे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केल्यापासून गळत झालेली नाही, कोणत्याच प्रकारची गळ नाही. आपल्या मोसंबीमध्ये गळ नाही. हा. दुसरी गोष्ट मला सांगा, आता जे तुमच्या भागातले जे शेतकरी आहे, समजा आता व्हिडिओ पाहिल्यानंतर ते तुम्हाला कॉल करणार आहेत, हा करते ना. त्यांना तुम्ही प्रत्यक्ष बाग दाखवा. ही आमची विनंती राहील की तुम्ही आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला बाग दाखवा. दाखवू. याचा उद्देश असा आहे शेतकरी मित्रांनो, योग्य मार्गदर्शन, पाहिजे तेवढी ट्रीटमेंट, पाहिजे तेवढा खर्च, अतिरेक खर्चाचा नको आहे. दुसरी गोष्ट अतिरेक मशागतीचा नको आहे, अतिरेक पाण्याचा नको आहे. ज्या गोष्टीची ज्यावेळेस गरज आहे, जेवढी गरज आहे तेवढी जर दिली गेली तर मोसंबी असे काय रिस्क पीक नाही, परंतु योग्य ट्रीटमेंट भेटणं, योग्य मार्गदर्शन भेटणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर सांगतोय. माझं नाव सुदाम कवले, मी पैठण तालुक्यातला रहिवासी असून माझा मोबाईल नंबर आहे 7588 53 74 86 आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे पहा न्यू माऊली ॲग्रो एजन्सी, किंवा माझा मोबाईल नंबरही तुम्ही यूट्यूबला सर्च केला तर तुम्हाला माझे बाकी सगळेचे सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुमच्या मोसंबीचं एक मुद्दा राहायला सांगायचं तेवढा सांगतो. आपल्या मोसंबीची मागच्या वर्षीची मानसिकता होती तुमची हा. 2 वर्षापूर्वी, तर नेमकं तुम्हाला ह्या बगीच्यामध्ये काय करायचं होतं? मोडायचं होतं आम्हाला, उपटून टाकायचं झाड. तर हे झाडं अक्षरशः म्हणजे जे सांगायचं होतं तेच मागं राहिलं. आम्हाला येणे सांगितलं होतं की आपल्याला झाडंच उपटून टाकायचे, ट्रीटमेंटही नको, मार्गदर्शनही नको. परंतु एका वर्षामध्ये एवढा बदल झाला. 500 झाडामध्ये 20 टन मालही आला. 4,31,000 रुपये झाले तुमचे, बरोबर? हा. तर आता आम्हाला एक 10-5 झाडं दाखवा तुम्ही का ज्या झाडाला मालही भरपूर आहे. म्हणजे माल तर सगळीकडेच आहे, सगळीकडेच माल. परंतु ते 10-5 झाडं पाहिल्यानंतर आमच्या शेतकऱ्याला खात्री येईन का याच्यामध्ये मोसंबीची गळ आहे का नाही. हा गळ आहे, गळच नाही कुठं. तर चला आपण बघू. व्हिडिओ मागा तुम्ही. खाली बघा, पलीकडे बघा. पूर्णच्या पूर्ण बघू शकतो शेतकरी मित्रांनो. मालाची साईज पण बघा, मालाची साईज, संख्या, म्हणजे पूर्ण असं झाड गच्च भरलेलं आहे. दुसरी गोष्ट, मोसंबी खाली कुठं गळ दिसते का बा? सप्टेंबर महिना म्हणजे हा मोसंबीच्या जो काळातला महिना आहे, तर हा पूर्ण म्हणजे शेवटापर्यंत आलेला आहे. त्याला आपण पितृपक्ष म्हणतो. ह्या दिवसामध्ये मोसंबी जवळजवळ संपत असते. ऑक्टोबर नोव्हेंबरला थोडेफार 2-5% मोसंबी असते, परंतु बिना गळीची मोसंबी सापडणं एवढं सहजासहजी शक्य नाही. तर बघू शकता मोसंबी खाली, झाडाखाली दाखवा पूर्णच्या पूर्ण, म्हणजे एक ना एक दाखवा का जेणेकरून आपली गळ आहे का नाही आहे. आणि झाडावरचा माल पण दाखवा. आणि मालाची जी साईज आहे आता ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये एवढी ग्रेनरी, एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणं जरा थोडं अजब वाटतं. परंतु जे सत्यात उतरवलंय किंवा त्याने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला जे आलेलं यश आहे याचं आम्ही सत्य जे आहे ते समोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे तुम्हाला जर आवडलं, हे जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा काहीची मानसिकता आहे की बाबा बगीचा मोडून टाकायचं. मोडून टाकायचा. भरपूर लोक आज आम्हाला भेटतात असे का बगीचा मोडून टाकायचा आहे, बगीचा परवडत नाही.
परंतु हे शेतकरी आपल्याला दाखवून देतील व्हिडिओच्या माध्यमातून बगीचा परवडतो का नाही परवडतो. आणि बगीचाचा जो व्हिडिओ आहे ह्यो मला दाखवा. बगीचाचा जो व्हिडिओ आहे आपण अशाच ठिकाणी घेतोय का जेणेकरून हा बगीचा काढायचा होता, म्हणजे झाडं तोडून टाकायच्या कंडक्शनला जे होता असा बगीचा क्लिअर करून आपण व्हिडिओ घेतोय. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या परिसरातले जे लोक आहे यांना सांगणार का तुम्ही मोसंबीचं पीक परवडतं का नाही. सांगणार ना आता, आम्हाला फोन आल्यावर सांगू ना. मोसंबीचं पीक परवडतं का नाही, तुमच्या बगीच्यामध्ये गळ आहे का नाही आहे. गळ नाही, कुठल्याच प्रकारची गळ नाही. आमच्याही जर कुठल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केला तर आवर्जून त्यांना पण मार्गदर्शन करा, जेणेकरून जे शेतकरी मोसंबीपासून लांब जायचा विचार करते वा अशा शेतकऱ्याला निश्चित फायदा होईल. तर आमचं जे न्यू माऊली ॲग्रो एजन्सी जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जे मनोगत व्यक्त केलं आहे त्यासाठी तुमच्या दोघांचे पण मनापासून आभार. आणि शेतकरी मित्रांनो, बघू शकता एकाही झाडाखाली असं काही नाही का 4 झाडं 2 झाडं असं नाही, एकाही झाडाखाली तुम्हाला जर कुठं गळ वाटली तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, प्रत्यक्ष बघू शकता बगीच्याची काय कंडिशन आहे. एकदम जबरदस्त अशी मालाची झाडाची क्वालिटी, साईज आणि ग्रेनरी. आता तुम्हाला मी जे झाड दाखवणार आहे अक्षरशः म्हणजे 1 क्विंटलच्या आसपासचे जे झाड आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो. म्हणजे झाडाचा आकार काय, मालाला साईज काय, अक्षरशः इतकं असं लगडलेला हा जो बगीचा आहे. तर याच्या खाली पहा तुम्ही, ते पहा जमिनीत टेकल्यामुळं 2-3 मोसंबे गेले आहे फक्त, नाही तर झाडाची आणि मालाची ग्रेनरी पहा, साईज पहा. आणि सांगायचा मुद्दा, हे काय मे जून जुलैचे व्हिडिओ नाही आहेत, हा अक्षरशः मोसंबीच्या शेवटामध्ये घेतलेला व्हिडिओ आहे. तर या मालाची साईज पहा. सचिनराव, कास काय माल काय वाटतं नेमकं यावर्षी. क्वालिटी आहे मग. चला हे पूर्ण झाड घ्या आणि झाडाखाली पण दाखवा. पूर्ण महाराष्ट्रभर व्हिडिओ फिरवण्याचा जी जिम्मेदारी आहे शेतकरी मित्रांनो, मी एकटा पूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं जे मोसंबीबद्दलचं जे मत आहे का मोसंबी परवडतच नाही, अशा शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं जे काम आहे ते तुमचं आहे. तुम्हाला सहकार्य हे करावंच लागणार आहे आपल्या शेतकरी मित्रासाठी. तर बघा, आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतो, तुमच्या मोसंबीच्या बगीच्याला व्हिजिट देतो आणि पाहिजे ते प्रमाणामध्ये, पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये औषधं पण देतो. तर आमच्या ह्या सगळ्या प्रयत्नासाठी फक्त आपल्याकडून एकच अपेक्षा राहील का आपण आमचा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्राला एक सहकार्य करा. नमस्कार.